सर्वांना नमस्कार। आज आम्ही झालेलो आहे आमच्या दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट। तर कुठे झालेलं आहे तर वरच्या रूम मध्ये, कारण आम्हाला खालच्या किचन मधलं सगळं काम करून घ्यायचं होतं। खालच्या किचन मध्ये बघू शकता तुम्ही कशी रीतीच पडत आहे खाली, आणि कलर सुद्धा पडत होता। स्वयंपाक करायचा म्हटल्यानंतर ना खूप सारी रीती पडायची, म्हणून म्हटलं चला खूप दिवसापासून म्हणतोय काम करायचं, तर आता करून घेणार आहे। तर शेवभाजी आज बनवलेली होती, म्हटलं काही जास्त बनवायचं नाहीये, शेवभाजी छान अशी बनवायची, पटदेशी होणारी शेवभाजी एवढ्या कडबडीने बनवलेली होती, पण एवढी छान झालेली होती ना, सर्वांना आवडली। मुला म्हटले की मम्मी कधीही बनवशील तेव्हा असंच बनवत जा। तर म्हटलं गडबड असेल ना त्यावेळेला मी अशीच भाजी बनवन। तर चला जेवून घेतलेलं होतं आणि आलेली होती वरच्या किचन मध्ये। सगळं सामान आहे ते हॉल मध्ये काढून घेतलं वरच्या, आणि त्यानंतर झाडू मारून घेते, कारण खालच्या किचन मधलं सामान आहे ते वरती आणायचं होतं। तर जाळ्या वगैरे झाल्या नव्हत्या, कारण आताच मी 1 महिना झालं साफसफाई केलेली होती, तरी सुद्धा आता कलर करायचा आहे किंवा पीओपी करायचे आहे म्हटल्यानंतर चला म्हटलं सगळा धुळा होणारच। तर सगळी भांडी वगैरे मला काढायला लागणार आहेत। एका गोणीमध्ये ना भांडी काढून ठेवते, आणि लागणारे आहे ते टपामध्ये काढून घेतलेली होती। तर चला आता सगळी भांडी आहे ती एका गोणीमध्ये काढून पॅक करून ठेवते। तर हा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवसाचा आहे। आता बोर्ड वगैरे बांधायचा होता, कामवाले आलेले होते मिस्त्री। तर चला म्हटलं बोर्ड वगैरे बांधून घेतला व्यवस्थित प्लास्टिकच्या पिशवीना, म्हणजे ना बोर्ड भरत नाही आपला, म्हणून आता म्हटलं बाहेरच्या लटकन होत्या त्या सुद्धा काढून घेतल्या, आणि बघू शकता तुम्ही कागदाने कसं सगळं झाकून घेतलेलं आहे, कारण सगळा धुळा होणार आहे मला माहिती आहे। थोडं जरी काम करायचं असेल तर सगळ्या घरामध्ये धुळा होतो। संध्याकाळच्या 5:30 वाजलेल्या होत्या, मी स्वयंपाकाला लागलेली होती। म्हटलं चला लवकरच स्वयंपाक करून घ्यायचा, कारण मला लादी सुद्धा पुसायची होती। म्हणून ना आली हॉल मध्ये, तर बघितलं तर सगळा पसाराच आहे। सकाळपासून पसारा लावते पण तो काही संपनाच झालाय। खूप म्हटलं आता सगळा पसारा झालेला आहे तो व्यवस्थित करून घेऊ, म्हणजे ना लादी पुसून घ्यायची, म्हणजे सगळ्यातून पाय उठणार नाहीत। पांढरफट सगळं घरातून ना पाय उठलेले होते, तरी सुद्धा म्हटलं आता चला आता सगळी एकदमच लादी पुसायची, सकाळी संध्याकाळचं करायचं नाही, म्हणून ना संध्याकाळची डायरेक्ट लादी पुसाय घेतली। बघा आता झाडू मारून घेते। झाडू मारत होते पण असं वाटत होतं की पॉन्स पावडर टाकलेले काय लादीव काय माहिती, कारण ना खाली काम चालू आहे पुट्टीचं, त्यामुळे ना सगळं पाय खालचं आहे ते ये जा करून सगळं पांढरखड होऊन गेलेलं होतं घर, त्यामुळे सगळा धुळा होता। म्हटलं चला आता झाडू मारलेला आहे तर आपण पुसून घेऊ लादी, म्हणजे ना थोडस बरं वाटेल आपल्याला मनाला। तर म्हणून ना लादी पुसून घेतली। त्यानंतर आता खाली आलेली आहे, खालची पण लादी खूप धुळा झालेला होता, पण मधला जो भाग आहे ना तोच मी आता झाडू मारून घेणार आहे। फ्रीज तर बाहेर आणून ठेवलेलं होतं, आता रात्री तर मी लावणार आहे लादी पुसल्यानंतर आतमध्ये। तर चला म्हटलं आता खालची पण लादी आहे ती पुसून घेऊ। तर तुम्हाला आतमध्ये दाखवते। तर हा बघा पसारा झालेला आहे। असा पसारा असला का नाही काम सुचत नाही मला तर अजिबात। तर इथं बघू शकता सगळी घाण गोणीमध्ये भरलेली होती, आणि तुम्हाला काम झालेलं दाखवते। पुट्टी छान अशी भरून घेतलेली होती मिस्त्रीने, आणि ते गेलेले आहेत घरी, रात्रीच्या 10 वाजलेले आहेत। आणि काम तर करायचं होतं 2 दिवसाचं, पण सगळा राडा झालेला आहे 10-12 दिवसाचा। 10-12 दिवस माझं कामामध्ये जाणार आहे। चला आता व्हिडिओ मी इथं संपवते। सर्वांना बाय।